नमस्कार, मी साक्षी अडसने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल राज्य मंडळ उमराळे तालुका दिंडोरी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार. दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी शाळेतील वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचित्य साधून दुर्गम भागात असलेल्या उमराळे तालुका दिंडोरी येथील गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय संस्थेचे अध्यक्ष हरबीर चौधरी व संचालक शालू चौधरी यांनी घेतला आहे. मोफत शिक्षण देणारी उमराळे येथील गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल राज्य मंडळ महाराष्ट्रात पहिली खासगी स्वयंअर्थ सहाय्यक शाळा ठरणार आहे. संस्थेचे अध्यक्ष हरबीर चौधरी व संचालक शालू चौधरी यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, या भागातील मुला-मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी या मुलांना कुठलीही अडचण येऊ नये या उद्देशाने बालेश एज्युकेशनल सोसायटी संचालित इंग्रजी माध्यमाची शाळा गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल राज्य मंडळ ही शाळा उमराळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे एका वर्षापासून सुरू केली असून शाळेत इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचे सर्व वर्ग भरतात. शाळेत एकूण 175 विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी व पालक यांचे शाळेला उत्तम सहकार्य मिळते. येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 300 विद्यार्थ्यांना विनामूल्य कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क न घेता शिक्षण देण्याचे लक्ष्य संस्थेने ठरवले आहे. एकंदर दुर्गम भागातील परिस्थिती बघता या भागातील सर्वच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून सैन्य दलाची पार्श्वभूमी असलेले संस्थेचे अध्यक्ष हरबीर चौधरी व शालू चौधरी यांनी ही शाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी निशुल्क करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे, जेणेकरून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेता येईल. आम्ही घेतलेला उमराळे तालुका दिंडोरी येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देण्याचा हा निर्णय ही शाळा व संस्था असेपर्यंत म्हणजेच कायमस्वरूपी असणार आहे, असे हरबीर चौधरी व शालू चौधरी यांनी सांगून समाजातील समाजप्रेमी व सेवाभावी घटकांना सोबत घेऊन ग्रामीण भागात व क्षेत्रात आणखीन असे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे असे सांगितले. सध्या या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लागणारा शाळेस खर्च हा स्वतः संस्थेचे अध्यक्ष हरबीर चौधरी हे सैन्य दलातून निवृत्त असल्याने त्यांना मिळणाऱ्या स्वतःच्या पेन्शनमधून सुद्धा उचलणार आहे असे यावेळी सांगितले. सागर आहेर, उमराळे. संभाजी ब्रिगेडने साजरी केली कॉर्पोरेट शिवजयंती, दिली माहिती शिक्षण नोकरी व्यवसाय संदर्भातली. प्रवीणदादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या जिमखाना हॉलमध्ये रविवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कॉर्पोरेट शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवपुतळ्याचे व ग्रंथाचे पूजन अशोक गायधनी, महेंद्र शिंगारे, शशिकांत मोरे, विकास भागवत, धोंडीराम रायते, जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांच्या हस्ते झाल्यानंतर कार्यक्रमात आगळ्या पद्धतीने कॉर्पोरेट शिवजयंती साजरी करण्यात आली. या शिवजयंतीची चर्चा मात्र समाज माध्यमातून चांगल्याच पद्धतीने चर्चिली गेल्याने शिवजयंतीचे कौतुक केले गेले. सारथी आपल्या साथीला कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अर्थात सारथीची स्थापना करण्यात आली आहे. विविध पद्धतीने सारथीमार्फत महाराष्ट्र समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरूपात उपक्रम योजना राबवण्यात येत आहे. या योजनांविषयी माहिती समन्वयक शशिकांत मोरे यांनी दिली. प्रास्ताविक पुरुषोत्तम गोरडे, सूत्रसंचालन मंगल गायधनी यांनी केले तर आभार शशिकांत पगार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उमेश भावले, तुषार मटाले, मदन गाडे, सागर आहिरे, गणेश आगळे, प्रतीक ताजनपुरे, सुनील आगळे, प्रमोद गायधनी, महेंद्र घोंगडे, हेमंत कांबळे, सनी सावंत, रोशन आगळे, जयेश पाटील, प्रदीप गायधनी, तुषार दोंदे, हर्षद जगताप, सोहम गायधनी आदींसह पदाधिकारी यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सागर आहेर, नाशिक रोड. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.